Hello student, today we are going to learn history of novel, that is section 4, C 4.1, page number 173. लास्टचा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये पहिला पॉइंट आहे बघा, हिस्ट्री ऑफ नॉवेल. सो व्हॉट इज मीन बाय नॉवेल? आता नॉवेल म्हणजे काय त्याची डेफिनेशन दिली आहे. जसं आपण लास्ट इयरला ड्रॅमॅटिक फॉर्म बघितला, हिस्ट्री ऑफ ड्रामा, तसा हा नॉवेल फॉर्म आहे. नॉवेल म्हणजे कादंबरी. आता इंग्लिश लिटरेचरमध्ये नॉवेलचं इम्पॉर्टन्स किंवा नॉवेलचा ग्रोथ, नॉवेलचे टाईप्स कशा पद्धतीने आहेत ते दिलेले आहेत. इंट्रोडक्शन बघा जरा, पेज नंबर 173 वर जे पॅसेजेस दिलेत त्याचे इम्पॉर्टंट डिटेल्स मी इथं घेतलेले आहेत बघा. सी, द 18th century has gifted 2 new forms to English literature. आता 18th century मध्ये कुठल्या पद्धतीची लिटरेचर फॉर्ममध्ये लक्षात घ्या ग्रोथ झाला तर तो नॉवेल फॉर्ममध्ये. पण नॉवेलमध्येही दोन त्यांनी नॉवेल आणि पिरियडिकल एसे असा पार्ट दिलेला आहे. त्यातल्या त्यात नॉवेल जास्त फेमस झालं. पिरियडिकल एसे दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड रिलेटेड ॲज अ जर्नल अँड पब्लिकेशन, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला न्यूजपेपर, नियतकालिक अशा पद्धतीनं वर्ड्स वापरतो. नॉवेल caught the spirit of 18th century as it was the age of intellectual, sentimental and realistic plane. Today it is recognized as the most dominant literary genre. Genre that means kind. आता नॉवेलचं थोडक्यात त्यांनी स्टार्टिंग फॉर्म कसा दिलाय बघा. 18th centuryमध्ये काय कंडिशन होती नॉवेलची, तर ते जे एज होतं 18th century ते इंटेलेक्च्युअल होतं, सेंटिमेंटल होतं, रिअलिस्टिक लेवलला होतं, असा फॉर्म दिलेला आहे. म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्यांनी द पिरियडिकल एसे आणि नॉवेलचं. असे पॉईंट्स तुमचे आले पाहिजे. पिरियडिकल एसे किंवा नॉवेल 2 मार्क्सला जर विचारलं तर ह्या 4 ओळी आल्या पाहिजेत. मीनिंग ऑफ नॉवेल. आता नॉवेलची डेफिनेशन, व्हॉट इज नॉवेल असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात घ्या, कारण का ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे त्यामुळं 2 मार्क्सला येऊ शकतो. A novel is a long narrative fiction which describes human experience in a prose form. English word novel is derived. आता हा नॉवेल फॉर्म कुठून आला बघा. English novel is derived from the Italian novella which means new. कुठल्या वर्डवरून आलाय तो? नॉवेला, इटालियन वर्ड. त्याचं मीनिंग काय आहे? न्यू. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी. आता नॉवेलचा मराठीचा अर्थ कादंबरी. आता कादंबरी म्हटलं की काय येतंय? स्टोरी टाईपच येतोय. इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम, प्लेस, नेचर, पीपल. नॉवेलमध्ये कादंबरी म्हटले काय आलं? पात्र आली, आजूबाजूचा परिसर आला बघा, प्लेस आलं, वेळ आली, टाइम आलं, अँड देअर माइंड्स, दॅट इज पीपल्स माइंड्स, देअर गेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. मग त्यांच्या काही कृती असतील, काही भावना असतील, गेस्चर्स म्हटले बघा. मग हावभाव पण येतात. फॉर एक्झाम्पल तो बोलला कसा, रागाने बोलला, दॅट इज गेस्चरिंग. वी हॅव सी ॲक्टिव्हिटीज. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नॉवेलची स्पेशालिटी आणि काय दिली आहे त्यांनी? नॉवेल हे सोपं आहे, म्हणजे कादंबरी ही सोपी नाटकापेक्षा आणि काव्यापेक्षा, म्हणजे ड्रामा अँड पोएट्री. आता हिस्ट्री ऑफ नॉवेल फॉर्म दिलाय बघा. काही नॉवेलिस्टची नावं दिलीत, ती सुद्धा लक्षात ठेवावी लागणार आहेत तुम्हाला. हिस्ट्री ऑफ नॉवेल. द नॉवेल हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. बघा, हिस्ट्री नॉवेलची म्हणजे नॉवेल हे कधीपासून आहे? 2000 इयर्स. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल टॉप द लिस्ट. दो नॉवेल इन द मॉडर्न इरा मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज. बघा, म्हणजे नॉवेल हे सुरुवातीपासूनच कसं आहे? अतिशय प्रसिद्ध आहे आणि मॉडर्न एजमध्ये सुद्धा एक लिटररी प्रोज म्हणून त्याचा यूज केला जातो. द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जनर कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकॉलॉग्स. व्हर्जिल हा रायटर आहे आणि त्याचा तो लक्षात घ्या रिटर्न फॉर्म आहे इकॉलॉग्स. और
Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer, The Canterbury Tales. नॉवेलिस्ट दिलेत आणि त्यांचे नॉवेल्स दिलेले आहेत. हिअर मुरासकी शिकिबूज टेल ऑफ जेनी, बघा ते नॉवेल दिलेलं आहे, टेल ऑफ जेनी हॅज बीन द वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. The European novel is often said to begin with Don Quixote. Don Quixote is a novelist by Spanish writer Miguel de Cervantes. आता हे नॉवेलिस्ट आहेत, Miguel de Cervantes and another we are called Don Quixote. म्हणजे स्टार्टिंग ह्या लोकांच्यापासून झालेलं आहे. In the 18th century, the appearance of newspaper and magazine, म्हणजे 18th सेंचुरीमध्ये आपण स्टार्टला बघितलेलं दोन लिटररी फॉर्म्स सुरू झाले, द पिरियडिकल एसे आणि नॉवेल. मग 18th सेंचुरीला स्टार्टला पिरियडिकल एसे म्हणजे कशाच्या रिलेटेड येते, न्यूजपेपर मॅगझिन अशा अर्थानं, म्हणजे नियतकालिक मासिक अशा अर्थानं. 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. म्हणजे जास्तीत जास्त रीडिंग काय केलं जायचं, पिरियडिकल एसे, मिडल क्लासची आवड होती म्हणतो आपण. दे हॅड लेस इंटरेस्ट इन रोमान्स अँड ट्रॅजेडीज विच वेअर ॲडमायर्ड बाय द अप्पर क्लास. अप्पर क्लासला आवड असणारी रोमान्स आणि ट्रॅजेडी त्यांना त्यात इंटरेस्ट नव्हता. दे हॅव इंटरेस्टेड इन न्यूजपेपर मॅगझिन. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डॅनियल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. त्यांनी सांगितलेलं आहे की 18th सेंचुरीमध्ये लिटरेचर जे सुरुवातीला आलं ते रोमॅन्टिक फीचर्स किंवा आपण म्हणतो रिअलिझम, लाईक एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. रायटिंगमध्ये कशा पद्धतीचं म्हणतो आपण रायटिंग होतं, तर पॅशन होतं, इमॅजिनेशन होतं, एन्थुझियाझम होतं. दस अन आयडियल फोरग्राउंड वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. म्हणजे एक प्रकारे आयडियल रायटिंग असं सुरू झालं, लक्षात घ्या. नॉवेल फॉर्म, नॉवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. बघा ॲक्च्युली नॉवेल जे स्टार्ट झालं ते 1740 नंतर स्टार्ट झालं आणि ते कुठं स्टार्ट झालं, इंग्लंडमध्ये. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. आणि त्या काळामध्ये जास्तीत जास्त म्हणतो आपण रिव्होल्युशन किंवा जी क्रांती झाली ती कशामध्ये झाली, इंडस्ट्रियल फॉर्म अँड कॉमर्स. आणि त्याच वेळेला मिडल क्लासच्या पीपल इंटरेस्ट कशात घेत होते, हे पिरियडिकल एसे आणि नॉवेल. पेज नंबर 173 174 त्यातलेच हे पॉईंट्स आहेत, तुम्ही जरा रीडिंग करून बघू शकताय. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स of common people depicted that means we have see described and pictured. म्हणजे एक चित्रित केलेलं आहे. नॉवेलमध्ये काय केलेलं आहे, तर लोकांचे डे टू डेचे म्हणतो आपण प्रॉब्लेम्स किंवा लाईफस्टाईल म्हणतो आपण. इन द नॉवेल्स अपील्ड टू न्यूली एज्युकेटेड क्लास वॉज रिगार्डेड बाय देम ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. म्हणजे न्यू क्लास किंवा एज्युकेटेड पीपल त्या काळामध्ये एज्युकेटेड असणारे त्यांच्यासाठी अतिशय लक्षात घ्या हे फॉर्ममध्ये असणारा एक प्रकारे काय होता, नॉवेल होतं. दस नॉवेल ॲज अ फॉर्म वॉज डिझाइन्ड फॉर बोथ द वाईस ॲस्पायरेशन ऑफ मिडल क्लास अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉंगिंग्स. लॉंगिंग्स दॅट मीन्स डिझायर, इच्छा. म्हणजे लोकांच्या आवडीनुसार ते बनलं गेलं, लक्षात घ्या. ॲस्पायरेशन्स ऑफ मिडल क्लास, they have interested and they have enthusiastically we also read all that material. म्हणजे लोकांच्या मध्ये पब्लिश होणं, ते प्रसिद्ध होणं, दॅट्स द इम्पॉर्टंट. आणि ते नॉवेल लक्षात घ्या कशा पद्धतीनं ग्रोईंग होत गेलं किंवा हाऊ वी हॅव सी द ग्रोथ ऑफ द नॉवेल इन 18th century, की स्टार्ट झालेलं होतं 18th centuryच्या म्हणतो आपण बिगिनिंगला, दॅट इज आफ्टर 1740. आणि ते लोकांच्या आवडीत कसं आलं, तर ते लोकांच्या म्हणतो आपण जे लोकांना त्या काळामध्ये लक्षात घ्या इंटरेस्टिंग होतं तशा पद्धतीनं ते नॉवेल फॉर्म केलेला होता. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाइम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग
and discussing about books. The novel started encompassing द सोशल. आता नॉवेलमध्ये ज्या पद्धतीनं पॅशन आहे, इमॅजिनेशन आहे, एन्थुझियाझम आहे, डिझायर, व्हॉट दे मे बी ऑल्सो वॉन्टेड, तशाच पद्धतीनं आणखीन काय इन्क्लूड केलेलं होतं बघा. सोशल, पॉलिटिकल, कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस ऑल्सो. दीज ऑल थिंग्स आर इन्क्लुडेड इन द नॉवेल. आता थोडं नॉवेल्स अँड नॉवेलिस्ट असा फॉर्म दिलाय बघा, म्हणजे कादंबऱ्या आणि कादंबरीकार. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलं नॉवेल कोणी लिहिलं. तुम्हाला ते टेबल येऊ शकतं, लक्षात घ्या. एका ब्लॉकमध्ये येऊ शकते नॉवेल, एका ब्लॉकमध्ये येऊ शकतं नॉवेलिस्ट. तुम्हाला ते मॅच करावं लागेल, किंवा नॉवेल्स दिली जातील, नॉवेलिस्ट दिले जाणार नाहीत, ते लिहावे लागतील. सी द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन. बघा, जॉन बनियनचं नॉवेल कुठलं आहे? द पिलग्रिम्स प्रोग्रेस. आता हे नॉवेल लिहिलं गेलं बघा 1678 मध्ये, आणि ही नंतर लक्षात घ्या जास्त प्रोग्रेस किंवा फेमस होऊन गेली. नेक्स्ट, ओरोनोकू बाय ॲफ्रा बेन. ॲफ्रा बेनचं ते नॉवेल आहे. इनिशिएटेड प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन. आता त्यांच्या नॉवेलमध्ये थोडी स्पेशालिटी काय होती ती बघा. इनिशिएटेड दॅट मीन्स व्हेरी न्यू अँड बिगिनिंग फॉर्म ऑफ प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन. अतिशय सुंदररित्या लक्षात घ्या त्यांनी पारंपरिक दृश्य त्यामध्ये एक्सप्लेन केलेली होती. दॅट इज इन दॅट इंग्लिश नॉवेल. डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रूज, मॉल फ्लँडर्स, देन जोनाथन स्विफ्ट्स. बघा, डॅनियल डिपोची ती नॉवेल्स दिलेली आहेत. नंतर जोनाथन स्विफ्टची नॉवेल बघा, द गलिवर्स ट्रॅव्हल्स. हे सटायर आहे, लक्षात घ्या. सटायर दॅट मीन्स वी आर कॉल्ड क्रिटिसाइज्ड, एक प्रकारचं विडंबन केलेलं असते. सॅम्युअल रिचर्डसन. सॅम्युअल रिचर्डसनचं नॉवेल कुठले आहेत बघा, पामेला, क्लेरिसा. हा इपिस्टली फॉर्म झाला. देन दिस ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी स्टॅलवर्ट दॅट इज स्ट्रॉंग नॉवेलिस्ट लाईक. आता ही ट्रॅडिशन लक्षात घ्या एनरिच केली, किंवा अशाच पद्धतीचं लिखाण पुढे इम्प्रूव्ह करणारे अदर नॉवेलिस्ट कुठले बघा, लाईक चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथेनियल हाउथॉर्न अँड होरॅस वॉलपोल, थॉमस हार्डी, H.G. Wells. All these are the novelists who enriched that we have see before novels. After we have see 20th century. 20th century मध्ये बघा, novelists like E.M. Foster, James Joyce, then George Orwell, D.H. Lawrence, William Golding, Anthony Burgess. Then all these novelists are very famous in 20th century. हे लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. विच नॉवेलिस्ट आर फेमस इन 20th century, तर हे नॉवेलिस्ट येणार. वायडन्ड द सर्कम्फरन्स ऑफ द जनर बाय द रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल नॉवेल्स. आता ह्या इरामध्ये सुद्धा लक्षात घ्या पॉलिटिकल टाईपची नॉवेल्स, सायकोलॉजिकल नॉवेल्स किंवा सोशल पद्धतीची म्हणतो आपण. आता इमिग्रंट्स नॉवेल्स कुठले बघा, की जे अदर कंट्रीज मधले आहेत. सलमान रुशिडी दॅट इज इंडिया किंवा रुशीद, V.S. नायपॉल, ट्रिनियड आणि कॅझुआ इशिगुरा. दीज आर द जपानी, दॅट इज जापनीज पर्सन. Okay, here we stop now.